मंडळी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार यांचा बहरीनमध्ये शाही थाटात विवाह सोहळा पार पडणार आहे. मात्र या विवाह सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे आणि श्रीनिवास पवार यांच्यासह पवार कुटुंबातील काही प्रमुख सदस्य उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे पवार कुटुंबियातली भाऊबंदकी पुन्हा चर्चेत आली. नुकताच योगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह सोहळा 30 नोव्हेंबरला मुंबईतील बीकेसी येथे पार पडला होता. तेव्हा अजित पवार निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्यानं योगेंद्र पवारांच्या लग्नाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्याचा त्यांनी आपल्या प्रचारसभेत उल्लेख देखील केला होता. तेव्हा त्यांनी आधी लगीन कोंडाण्याचं असं म्हणत सभा गाजवली होती. परंतु योगेंद्र यांच्या विवाह सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्र पवार, पार्थ पवार आणि जय पवार अशा संपूर्ण पवार कुटुंबानं हजेरी लावली होती. पण आता जय पवार यांचं वराड बहरीनच्या दिशेनं निघाले खरं, पण या वराडात पवार कुटुंबीयच नसल्यानं पवार कुटुंबांची भाऊबंदकी चर्चेत आहे. पण यामागं खरंच काही राजकीय कारण आहे का? जय पवारच्या विवाह सोहळ्याला कोण हजर राहणार आहे आणि कोण नाही, तसंच हा विवाह सोहळा कुठं आणि कधी पार पडणार आहे याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी बहरीनमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. काही महिन्यापूर्वीच जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा धूमधडाक्यात पार पडला होता. आता यांचा विवाह सोहळा 4, 5 आणि 7 डिसेंबरला बहरीनमध्ये होणार असून या विवाह समारंभासाठी पवार पाटील कुटुंबियांकडून केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलंय. या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच आता अजित पवारांचे सक्के लहान भाऊ श्रीनिवास पवार बहरीनला लग्नाला जाणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे. तर या लग्न सोहळ्याला कोण जाणार आणि कोण जाणार नाही त्यांच्या नावांची यादी देखील समोर आलेली आहे. मंडळी, पवार कुटुंब राजकीय मतभेदामुळे नेहमीच चर्चेत असतं. पण आता पवार कुटुंबातला विवाह सोहळा असताना त्यात प्रमुख सदस्य उपस्थित राहणार नसल्यानं विवाह सोहळ्यात देखील पवार कुटुंबियातली भाऊबंदकी असल्याचं बोललं जातं. चला तर मग आधी या विवाह सोहळ्याला कोण कोण हजर राहणार आहे यांची यादी पाहूयात. यामध्ये सुप्रिया सुळेची मुलगी रेवती सुळे, मुलगा विजय सुळे, उपमुख्यमंत्री आणि जयचे वडील अजित पवार, आमदार रोहित पवार आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय बहरीनला रवाना झालेत. त्याचबरोबर नवविवाहित दाम्पत्य योगेंद्र पवार आणि त्यांची पत्नी तनिष्का कुलकर्णी देखील लग्नासाठी रवाना झालेत. सुनेंद्र पवार आणि पार्थ पवार बहरीनमध्ये पूर्वीपासूनच जयसोबत उपस्थित आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त 2 नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं, ते म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. परंतु ते सुद्धा या विवाह सोहळ्याला जाणार नाहीत, तर त्यांचं कुटुंब जाणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. आता कोण कोण या विवाह सोहळ्याला जाणार नाहीयेत ते सुद्धा पाहूयात. मंडळी, अजित पवार यांचे सक्के लहान भाऊ श्रीनिवास पवार हे जय पवार यांच्या विवाह सोहळ्यासाठी बहरीनला जाणार नाहीयेत. श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नी बंगळुरू येथील एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ते बहरीन येथील कार्यक्रमात गैरहजर राहतील. त्यांच्यासोबतच शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील जय पवार यांच्या लग्नाला उपस्थित नसणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कौटुंबिक मतभेद असल्याची चर्चा रंगली आहे. श्रीनिवास पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबाच्या गैरहजेरीमुळे पवार कुटुंबातली मतभेद चव्हाट्यावर आल्याचं बोललं जातंय. खरं तर शरद पवार यांना त्यांच्या वयामुळे जास्त प्रवास करणं त्रासदायक असल्याच्या कारणानं ते बहरीनला जाणं टाळतायत. तर सुप्रिया सुळे हिवाळी अधिवेशन आणि त्यांच्या इतर काही कामांमुळे या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीयेत असं देखील सांगितलं जातं. मंडळी, जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्न सोहळ्याला फक्त 400 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. पवार कुटुंबियांचा मोठा सोहळा असला तरी निमंत्रितांची संख्या मर्यादित ठेवण्यात आलेली आहे. एबीपी माझाच्या एका बातमीनुसार जय पवार यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त बहरीनमध्ये 4 दिवसांचे पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये 4 डिसेंबरला मेहंदी, 5 डिसेंबरला हळदी, बरात आणि मुख्य लग्न सोहळा असणार आहे. तर 6 डिसेंबरला संगीत आणि 7 डिसेंबरला स्वागत समारंभ असणार आहे. या विवाह समारंभासाठी मागील काही दिवसांपासून पवार पाटील कुटुंबियांची आणि पाहुण्यांची तयारी जोरात सुरू असून संपूर्ण कार्यक्रम परदेशात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सध्या जय पवार यांच्या विवाह सोहळ्याला पवार कुटुंबियातले काही प्रमुख सदस्य उपस्थित नसल्यामुळं कौटुंबिक मतभेद असल्याची चर्चा होत असली आणि पवार कुटुंबियातील मतभेद चव्हाट्यावर आल्याचं बोललं जात असलं तरी देखील पवार कुटुंब वेळोवेळी राजकीय मतभेद विसरून एकत्र आल्याचं अनेक वेळा पाहायला मिळालं. मग ते दिवाळी असो किंवा कोणताही मोठा सण उत्सव असो, पवार कुटुंब नेहमी एकत्र यायचं. परंतु योगेंद्र पवार यांच्या लग्नातली आणि अजित पवारांची अनुपस्थिती आणि आता जय पवार यांच्या लग्नाला शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार असे प्रमुख सदस्य उपस्थित नसल्यानं आता खरंच पवार कुटुंबियामध्ये राजकीय तसेच कौटुंबिक मतभेद निर्माण झालेत का आणि खरंच पवार कुटुंबियात भाऊबंदकीला सुरुवात झाली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. तुम्हाला काय वाटतं मंडळी? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी आमच्या आजचा आवाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.